नमस्कार पालघरकर. खरं म्हणजे आजची गोष्ट जरा थोडी कशी सांगायची, कारण माझा मित्र माझ्याबरोबर आहे जतीन, आणि जतीनने जे एक स्वप्न बघितलेलं, त्या स्वप्नाची राख रांगोळी पालघरचा होऊ घातलेला विकास काय करू शकतो त्याची एक मोठी गोष्ट आहे. आता हा तलाव मी बहुतेक ह्याच्यात मच्छी वगैरे होती ना, काय किती ते सगळं काय सांगू शकत नाही आता काय, कारण त्याचं तुम्ही 4 एकराचं तलाव आहे, 4 तलाव पूर्ण वाहून गेला, पूर्ण गेला. पूर्ण वाहून गेला. आणि 1998 साली पूर झाला हा त्या पण बुडलेलं. तेव्हा काही डिसॉर्ट नव्हतं. माझ्या घरी पाणी गेलं. आज पण माझी दोन्ही घर, आमची वडिलोपार्जित घर आणि माझं घर, आणि अख्खं रिसॉर्ट 12 फूट पाणी आलं. म्हणजे 12 फूट पाणी मध्ये, म्हणजे ते रिसॉर्ट ती याच्यात काय राहिलं असेल रिसॉर्ट मध्ये? आता सगळं उद्ध्वस्त झालं. तू कसा बघतो हे पालघरकडे? आता काय भविष्य? आता असं वाटते भविष्यात प्लॅनिंग नाही. आता प्लॅनिंग का नाही? रस्ते सगळं हाईट वाले गेले. रस्ते हाईट करायची गरज आहे. आता लोकांनी 25-25 वर्षाची घरं रोडच्या साईडला बांधलेली आहेत. 40 वर्षापूर्वीची, 30 वर्षापूर्वीची. आता ती हाईट वाढली. सगळी घरं टोटल बोईसर पासून जिल्हार्यात हे सगळं बुडणार भविष्यात, कारण निसर्गाला रोखू शकत नाही. पाणी कुठेतरी जायला पाहिजे. पाण्याचा स्रोत जायलाच नाही. आणि सर्व मुद्दाम कधी पाणी येतं? सूर्या डॅमचं नियोजन शून्य पाणी सोडतात. काही तास पूर्वी, आता 12 वर्षातनं 5 वेळा पूर सोडलं, 4-5 तास सोडलं. सकाळी नदी खडखडाट. काय सरकार काय देणार की? सरकार काय देणार? हातवर खडणार. कॅल्क्युलेशन काय करणार? पूर्ण पुलाची पाकली द्यावी. मेंटेन्स ते आम्ही करू शकतो थोड्याफार. इच्छा की काय अपेक्षा थोडीच आहे, पण समाजाने, आपल्या सर्व पालघरकरांनी सुद्धा काही साथ द्यायला पाहिजे. एखादा उद्योजक ज्यावेळी पालघरमध्ये उभारतो आणि एखादं नैसर्गिक संकट येतं आणि आपण पण जतीन, तू संपणार नाही, तू अजून याच्यापेक्षा पुढे जाशील. आता बघा, मला पॅरालिसिस झालेला 16 वर्ष झाली, अर्धांगवायू, तरी हे केलं. हेच मोठं आव्हान होतं. अरे याच्यापेक्षा बरीच आव्हानं आपण, अरे कुणबी आहेत ना, आपण कुणबी राज्य आहोत. आपण ह्याच्यापेक्षा मोठी आव्हानं स्वीकारू. आणि कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे या विकासाला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जय हिंद, जय पालघर.